नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवतोय गव्हाच्या पिठाची खारी। तर इथं बघा आपण साहित्य घेतले तर एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले, चाळून वगैरे व्यवस्थित घेतले। त्यानंतर चवीनुसार मीठ, एक चमचा ओवा, तळण्यासाठी तेल, पीठ मळण्यासाठी पाणी घेतले। तर एका परातीमध्ये आता आपण हे गव्हाचं पीठ घेतोय। तर मोठ्या परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ ओतून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। एक चमचा ओवा आहे, आपण तो हातावर असा बारीक चुरडून टाकूया। तो ओवा मीठ आपल्या पिठात टाकून झालेले आहे। आता ह्यामध्ये आपल्याला एक दोन छोटे चमचे आपण तेलाचे टाकलेले आहेत। तर कुठलंही तुम्ही घरातलं तेल घ्या म्हणजे फोडणीसाठी वापरतो ते। तर तेल व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचे। चांगलं 6-7 मिनिटं आपल्याला ह्या पिठाला चांगलं तेल असं चोळून घ्यायचे की जे करून आपल्या पिठाला हलकेपणा येत नाही। तर इथं बघू शकता मस्त आपलं पीठ आता तेल सोडून झाले। थोडं थोडं पाणी टाकून आपण इथं पीठ मळणार आहे। पाणी एकदम टाकायचं नाही पिठामध्ये, कारण आपल्याला पीठ येते चपात्यासारखं न लागता आपल्याला असं एकदम घट्टसर गोळा मळायचा आहे। ते बघा इथं एक अर्धा कपच पाणी टाकून मी हे पीठ मळले। अगदी बोट सुद्धा ह्याला आपल्याला जोरात दाबून टाकावं लागते। अशा पद्धतीचं आपण हे पीठ येते मळून घेतले खारीसाठी। तर पीठ बघू शकता तुम्ही मस्त असं मऊसूत असं पीठ झालेलं आहे। आता आपलं चांगलं ह्याला भरपूर मळून घ्यायचंय आपल्याला। तर इथे बघू शकता चांगलं मळून मळून आपण हे पीठ घेतलेलं आहे। अगदी दगडासारखा आपण हा गोळा बनवलाय। आता त्याचा एक रोल बनवून घेऊया। एक सारखा रोल मी पळपटावर बनवून घेतलेला आहे। आता त्याचे आपल्याला इथं उंडे काढायचे। तर साधारण मी इथं 5 उंडे आपण काढलेले आहेत। तर उंडे काढून झालेत आपले। आता आपण इथं साठा बनवायला घेऊया। तर साठा बनवण्यासाठी आपण एक 4 चमचे तेल टाकलेले। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक 3 चमचे गव्हाचं पीठ मिक्स करायचे। आता गव्हाचं पीठ मिक्स झाले, त्यामध्ये आपण 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे। तो पण ह्यात मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। तर गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर मिळून आपल्याला हा साठा तयार करायचा आहे। तर चांगलं गरगर जरा फिरून घ्यायचं याला, म्हणजे व्यवस्थित आपला साठा येतो, मऊसूत बनला जातो। तर इथं बघू शकता तुम्ही छान असा आपला साठा येतो, मस्त झालेला आहे। आता साठा बाजूला ठेवूया आपण। तर आता आपण जे उंडे काढून घेतलेत पिठाचे त्याचे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्यात। खाली जरा पळपटावर पीठ टाकून आपण याचे पातळसर पोळ्या लाटून घेणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही ह्या आकाराच्या मी इथं अशा आपण चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। तर इथं बघू शकता पातळसर अशा आपण ह्या चपात्या लाटून घेतल्यात। तर सगळ्या आपण चपात्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत। तर 4 चपात्या इथं लाटून घेतल्यात आपण पातळ अशा। आता पहिली चपाती आपण ती पळपटावर टाकूया आणि त्याला आपण इथं साठ्याचा एक असा थर देऊया। व्यवस्थित बोटाने आपल्याला हा साठा लावायचा आहे सगळीकडे। छान असा साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर थोडी कोरडी पिठी टाकून घेतलेली आहे गव्हाची। त्यानंतर दुसरी पोळी त्याच्यावर टाकून घेतली। त्याला पण ह्याच पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। सगळीकडे व्यवस्थित असा साठा बोटांनी लावायचा। त्यानंतर पुन्हा ह्याच्यावर कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे आपण। तर अशा पद्धतीने आपल्या 4ही पोळ्या आपण एकावर एक ठेवून घेणार आहे। तर 4ही पोळ्या आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित असा साठा लावून घेतलाय। पिठी आपण टाकून घेतलेली आहे। आता याला आपल्याला अशी घडी करायची।
तर अशा पद्धतीने आपण याची घडी करतोय. इथे बघू शकता तुम्ही, घडी केलेल्या भागाला सुद्धा आपल्याला साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. छान असा साठ्याचा एक थर देऊन टाकायचा त्याच्यावर. पुन्हा याच्यावर कोरडं पीठ टाकायचं आहे आपल्याला. पुन्हा त्याची घडी करून घ्यायची. इथं व्यवस्थित अशी घडी करून घेतली बघा आपण. तर पुन्हा याच्यावर परत एकदा साठा लावायचा आहे. तर प्रत्येक घडीला आपण इथे व्यवस्थितपणे साठा लावून घेतलाय. वरून पुन्हा कोरडं पीठ टाकलेले. तर अशा पद्धतीने आपण ह्याचा एक चौकोन तयार केलाय जाडसर असा. आता ह्याला आपल्याला लाटून घ्यायचे. तर पुन्हा याची पोळी आपल्याला करून घ्यायची. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. इथं बघू शकता पोळी आपली लाटून झाली. आता याच्या कडा आहेत त्या आपण कट करून घेऊया आणि ह्याला थोडा चौकोनी आकार देऊया. आता आपल्याला इथं खारी कट करून घ्यायची. तर अशा पद्धतीने खारी येते आपण कट करून घेतोय. थोडी लांबट आकाराची आपण खारी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीची आपण खारी तयार केलेली आहे. तेल इकडे तापायला ठेवलं होतं. तेल तापून ह्याला परत आपण बारीक गॅसवर ह्याचं जे तापलेला जराशी कडकपणा आहे तो कमी करून आपण त्यानंतर ह्याच्यात खारी टाकलेली आहे. तर 3 खाऱ्या मी ह्याच्यात टाकून दिल्यात तेलामध्ये. गॅस एकदम कमी ठेवायचा आपल्याला, गॅस फुल ठेवायचा नाही. अगदी जेवढं आपण कमी गॅसवर खारी तळू तेवढी आपली खारी खुसखुशीत आणि छान होणार आहे. आता खारी आपली पलटी करून घेतली आपण. गॅस एकदम मंद ठेवायचा, तरच आपल्या खारीचे लेयर सुटले जातात. तर इथं बघू शकता आपले मस्त लेयर सुटायला लागलेत. तर इथं बघू शकता छान अशी खुसखुशीत आपली खारी तयार झाली. आता पुन्हा आपण या तेलामध्ये 2 खाऱ्या सोडून घेतल्यात. जास्त सोडत नाही, जास्त सोडले की जरा थोडासा कसं होतं की तेल कमी असतं आणि खारी जास्त सोडल्या तर त्याचा भुसळ होतोय. त्यामुळे आपण 2-2च इथं तळून घेऊया. पलटी करून घेऊया. आता एकदम बारीक गॅसवर मी इथं खारी तळून घेते. जेवढं तुम्ही मंद गॅसवर खारी तळताल तेवढे छान असे लेयर सुटले जातात. तर इथं बघू शकता मस्त असे लेयर सुटलेत. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी छान अशी खारी तयार केलेली आहे. तर एका प्लेट मध्ये आपण ठेवूया आता. तर इथं बघू शकता लेयर किती सुंदर सुटलेत. तर अशा पद्धतीची
खारी तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर इथं दाखवते तुम्हाला हातावर, हे बघा सहजरित्या हिचा चुरा झालेला आहे. आणि मस्त अशी खुसखुशीत अशी आपण आज गव्हाच्या पिठाची खारी बनवली. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या खाऱ्या तयार झालेल्या आहेत. घरच्या घरी अशा खाऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.